कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सैराटची पुनरावृत्ती. कटरच्या हल्ल्यात जावई बचावला, मुलगी मात्र जखमी. मुलगीला फूस लावून पळवून नेल्याच्या रागातून मुलगीच्या प्रियकरावर मुलीच्या वडिलांनी कटरने हल्ला केला. मात्र मुलगीने प्रियकराला वाचवत असताना मुलगीच्या हाताला आणि बोटाला गंभीर इजा झाली. येथील पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारासमोरच हा जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये ठाणे अंमलदारही किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून गुन्हेगारावर पोलिसांचाच धाक नसल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी मुलगी प्रज्ञा रमेश कांबळे हिने बाप रमेश रघुनाथ कांबळे दोघे राहणार अब्दुल्लाट तालुका शिरोळ याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास पोलीस ठाण्यात ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कांबळे यांनी आपली मुलगी प्रज्ञा बेपत्ता असल्याची फिर्याद येथील पोलिसात दिली होती. सोमवारी सायंकाळी प्रज्ञा आपला प्रियकर पती संकेत शिवगोंडा पाटील दोघे पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी आरोपी कांबळे यालाही बोलावून घेतले. ठाणे अंमलदार राजू पवार दोघांचेही जबाब घेताना आरोपी कांबळे व पाटील यांच्यात वादावादी झाली असून यातून कांबळे याने मारहाण करत कटर काढून पाटील याच्यावर हल्ला करत असताना प्रज्ञा आडवी आली. त्यामुळे कटर प्रज्ञाच्या हाताला आणि बोटाला लागून गंभीर इजा झाली. भांडण मिटवण्यासाठी आलेल्या ठाणे अंमलदारालाही कटर लागून किरकोळ जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सैराट सिनेमासारखे घडलेल्या या घटनेची कुरुंदवाड परिसरात चर्चा सुरू असून जोरदार खळबळ माजली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण करत आहेत. SK न्यूज कुरुंदवाड.